सर, आता हे रेल्वे संदर्भात जे उपोषण केले संयुक्त भारत पक्षातर्फे, तर ह्या संदर्भात आपली प्रतिक्रिया जरा सांगू शकाल का आपण? नक्कीच. कारण बदलापूरमध्ये अतिशय ज्वलंत समस्या निर्माण झालेली आहे. 5 लाखाच्या वर लोकसंख्या असून प्रवासी जवळजवळ 3.5 लाखाहून अधिक आहेत आणि इथे फक्त 24 तासामध्ये 69 लोकल ट्रेन्स आहेत 12 डब्याच्या. कसं होणार? सर्व मुंबईला जाणारे प्रवासी आणि त्यामुळे इतकी तुफान गर्दी असते. एका बाजूला तुफान गर्दी, प्लॅटफॉर्मवर उभं राहायला सुद्धा लोकांना होत नाही आणि दुसऱ्या बाजूला रेल्वेचं कामसुद्धा अधूनमधून हे चालत असते. गैरसोयी भरपूर आहेत, परंतु मोठ्या ट्रेन ज्या आहेत ह्यासुद्धा ट्रेन अर्धा तास 40 मिनटं उशिरा येतात. त्यामुळे गर्दीचा अलोट असा लोट तिथं निर्माण होतो आणि प्रवासी खूप हैराण आहेत. रेल्वे प्रशासन यावरती सजगपणे कार्य करताना दिसत नाही, याचंच दुःख वाटते की आज एवढे मोठे अखिल भारतीय पातळीवरचं हे भारतातल्या सगळ्यात मोठी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असताना बदलापूरसारख्या ह्या सेंट्रल रेल्वेच्याकडे लक्ष नसावं रेल्वे प्रशासनाचं, हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून रेल्वे प्रवाशांची खूप मोठी कुचंबना या ठिकाणी आता झालेली आहे. तर हे स्टेशनचे ब्रिज काही तोडलेले आहेत, त्यानंतर ॲटोमॅटिकवर जाणारे किंवा खाली उतरणारे जे प्लॅटफॉर्मवर जाणं येणारे जे जिने आहेत, सरकते जिने इलेक्ट्रिसिटीवर, ते सुद्धा बहुतांशी बंद असतात. इतर काही सोयीसुविधा नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे, चहाची सोय नाही आहे, लोकांना उभं राहता येत नाही. तेव्हा हा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे नागरिकांचा उद्रेक अनेक वेळा झालेला आहे. परंतु कायद्याचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून त्यांच्यावर दडपण आणलं जातं आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने, विशेषतः DRM ऑफिसने झोपेचं सोंग न घेता रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कार्यरत करावी अशी आमचं त्यांना आव्हान आहे, विनंती पण आहे. तर त्यानुसार त्यांनी ताबडतोब हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि नव्याने निर्माण होणारी 3री-4थी लाईन, हे तर काम आज गेली 2 वर्ष चाललं आहे, तरी धीम्या गतीने वेग घ्यानं काम जर करायचं आहे तर तुमच्यामधली एफिशियन्सी दिसू द्या. ती कामाच्या रूपाने दिसली पाहिजे, भाषणबाजीमध्ये उपयोगाची नाही. एवढं आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.